नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी जी की बघा विद्यार्थी मित्रो 21 जून 2026 रोजी टीईटीचा जो पेपर होणार आहे तर त्या पेपर मधील सामाजिक शास्त्र म्हणजे परिसर अभ्यास या विषयावर जे काही प्रश्न परीक्षेमध्ये आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते असे महत्त्वपूर्ण 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रो, बघा आगामी टीईटी परीक्षेकरता अत्यंत उपयुक्त असे सेशन असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। खालीलपैकी रिकामी जागा हा अग्निजन्य खडक आहे। बघा, वालुकाष्म, बेसाल्ट, संगमवर, ओके, संगमरवर आणि चुनखडक। तर यापैकी अग्निजन्य स्वरूपाचा असणारा खडक कोणता? ओके, कोणता खडक आहे जो अग्निजन्य आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रो, बघा अग्निजन्य स्वरूपाचा कोणता आहे मग यापैकी? बघा, तर अग्निजन्य म्हटलं तर विद्यार्थी मित्रो बेसाल्ट, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला जो खडक आहे त्याला बेसाल्ट किंवा अग्निजन्य खडक असे म्हणतात। बेसाल्ट हा त्याचा एक प्रकार आहे। या संदर्भात विद्यार्थी मित्रो बघा, बेसाल्ट हा एक अग्निजन्य खडक आहे जो पृथ्वीच्या पृष्ठभागावर वितळलेल्या लावा किंवा मॅग्मा थंड होऊन घट्ट झाल्यामुळे तयार होतो। आणि हा खडक प्रामुख्याने बघा प्लेजिओलेज आणि पायरोक्विक्स आणि ऑलिव्हियन यासारख्या खडकांनी बनलेला आहे। त्यामुळे याला काळा किंवा राखडी रंग येतो। ओके, काळा किंवा राखडी स्वरूपाचा रंग याला प्राप्त होतो। आणि जो लावा आहे तो लवकर थंड झाल्यामुळे बेसाल्ट बारीक बारीक कणामध्ये जातो, ज्यामुळे त्याला काय स्फटिके त्या ठिकाणी तयार होत नाही, मोठे स्फटिके त्या ठिकाणी तयार होत नाहीत। ओके, बघा त्यानंतर वालुकाष्म। वालुकाष्म हा एक गाळाचा खडक आहे। वालुकाष्म काय एक गाळाचा खडक त्या ठिकाणी तो आहे आणि हा कणांच्या संघनन या सिमेंटिंग करण्यामुळे त्या ठिकाणी तयार होतो। त्यानंतर संगमरवर हा जो खडक आहे विद्यार्थी मित्रो हा एक रूपांतरित खडक आहे। ओके, संगमरवर जो आहे हा एक रूपांतरित खडक आहे आणि तापमान स्थितीमध्ये जो काय उच्च दाब तापमान स्थितीत चुनखडीच्या पुनर्स्फटनामुळे या ठिकाणी काय तयार होतो आणि प्रामुख्याने कॅल्साइटचे बनलेले असतात आणि त्याच्या गुळगुळीत पोत आणि सजावटीच्या आकर्षणासाठी जो वापरला जात असतो। ओके, डेकोरेशन मध्ये या ठिकाणी किचन मध्ये झालं, घरकामामध्ये या ठिकाणी टाइल्स जे असतात त्यामध्ये ग्रेनाइटचा वापर जो या ठिकाणी संगमरवर जो खडक असतो त्या ठिकाणी वापरला जातो। त्यानंतर चुनखडक। चुनखडक हा एक गाळाचा खडक आहे जो प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट ओके CaCO3 पासून बनलेला आहे, जो बहुतेक वेळा प्रवाळ आणि क्षंक यासारख्या सागरी जीवांच्या अवशेषांपासून मिळालेला असतो, तो असतो चुनखडक। ओके, चला क्लिअर आहे सर्वांना। यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे? जगाचे छप्पर। ओके, जगाचे छप्पर असे कोणत्या पठारास म्हटले जाते? बघा, जगाचे छप्पर असे कोणत्या पठारास म्हटले जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन बघा, युनानचे पठार, मध्य सेरेबियाचे पठार, अरेबियाचे पठार आणि तिबेटचे पठार। तर जगाचे छप्पर हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो हा टीईटी 2018 मधील आहे। ओके, टीईटी 2018 मधला आहे आणि जगाचे छप्पर असे कोणत्या पठारात म्हणतात तर तिबेटच्या पठारास म्हणतात। यालाच पामीरचे पठार म्हणून देखील ओळखले जाते। ओके, तिबेटचे जे पठार आहे यालाच पामीरचे पठार देखील म्हणतात। ओके, पहा याचं देखील आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा, जगाचे छप्पर म्हणजे रूफ ऑफ द वर्ल्ड हे तिबेटचे पठार, तिबेटियन प्लॅट्यू आहे किंवा पामीर पठार म्हणून याला ओळखले जाते आणि हे मध्य आशियातील सर्वात उंच आणि मोठे पठार आहे, ज्याची सरासरी उंची ही समुद्र सपाटीपासून 4500 मीटर ओके सुमारे किती तर 14800 फूट पेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र। ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आणि बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? ओके, पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये राजकीय पक्ष नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। बघा, चीन, इजिप्त, क्युबा आणि कतार यापैकी कोणत्या देशामध्ये राजकीय पक्ष नाही? तर विद्यार्थी मित्रो बघा, या ठिकाणी कतार हा जो देश आहे, कतार देशामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय पक्ष नाही आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर डी कतार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा आता कतार सोबतच विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा UAE ओके
सौदी अरेबिया झालं, त्यानंतर ओमान, हे जे काही देश आहेत या देशांमध्ये देखील काय तर या देशांमध्ये देखील विद्यार्थी मित्र कुठल्याही प्रकारचा राजकीय पक्ष नाही आहे. ओके, पहा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे. चीनमध्ये नेहमी रिकामी जागा पक्षाचे सरकार असते. बघा चीन जो देश आहे, चीन देशामध्ये नेहमी यापैकी कोणत्या पक्षाचे सरकार असते? माओवादी, शेतकरी कामगार, समाजवादी आणि कम्युनिस्ट. तर चीनमध्ये विद्यार्थी मित्र आतापर्यंत जे आहे फक्त एकाच पक्षाचं सरकार असतं, ते म्हणजे कम्युनिस्ट. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 कम्युनिस्ट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहे? ओके, बघा सूर्यमालेमध्ये लघुग्रह जो आहे हा खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यानमध्ये येतो? तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 2 ग्रह आहे ज्याच्यामध्ये काय लघुग्रह येत असतात सूर्यमालेमध्ये, तर ते आहेत मंगळ आणि गुरु. ओके, कोणते आहेत? मंगळ आणि गुरु. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 मंगळ आणि गुरु हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान काय तर काय तर लघुग्रह हे आहेत. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालील पर्यायांपैकी बहिर्ग्रह कोणता? ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय पर्याय दिला या ठिकाणी बहिर्ग्रह कोणता आहे? बुध, शुक्र, पृथ्वी आणि शनी. तर बहिर्ग्रह कोणता विद्यार्थी मित्र दिलेल्या पर्यायापैकी? तर यापैकी विद्यार्थी मित्र शनी जो आहे हा बहिर्ग्रह येतो. ऑप्शन नंबर 4 शनी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. बघा विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस. बघा विषुववृत्तीय भागामध्ये दररोज दुपारनंतर पडणारा जो पाऊस असतो त्या पावसास काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्र, पृथ्वीच्या मध्यातून गेलेला आहे विषुववृत्त आणि या विषुववृत्ती दररोज दुपारून पाऊस पडत असतो. त्याला काय म्हणणार? प्रतिरोध, आरोह, अभिसरण, आवर्त की प्रत्यावर्त. ओके, तर त्याला विद्यार्थी मित्र आरोह स्वरूपाचा पाऊस म्हणतात, म्हणजेच आरोह अभिसरण. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी सर्वात मोठा महासागर कोणता आहे? बघा खालीलपैकी सर्वात मोठा महासागर कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि आर्टिक महासागर. तर सगळ्यात मोठा महासागर म्हटलं विद्यार्थी मित्र तर तो कोणता आहे? तर तो आहे पॅसिफिक. यालाच आपण प्रशांत महासागर असे म्हणून देखील ओळखतो. काय म्हणतो यालाच? प्रशांत महासागर. ओके, तर पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा असणारा महासागर आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा प्रकार कोणता असतो? बघा ज्यावेळी चंद्र जो आहे, बघा चंद्राचे या प्रकारचे काय असतात? ग्रहण लागतात. ओके, या स्वरूपामध्ये ग्रहण लागतात आणि एक अशी स्थिती असते ज्यामध्ये चंद्र जो आहे पूर्ण स्वरूपात झाकला जातो, ती स्थिती आहे ती. ओके, यामध्ये काय चंद्र हा पूर्ण झाकला. ओके, काय चंद्र पूर्ण झाकला. मग अशा वेळी जी चंद्र ज्यावेळेस पूर्ण झाकला जातो तर ग्रहणाची ही जी स्थिती आहे या स्थितीला काय म्हणतात? याला आपण चंद्राच्या कला देखील म्हणतो. ओके, तर बघा कुठल्या प्रकारचं असते? खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण, कंकणाकृती की यापैकी नाही. ओके, तर बघा पूर्ण ज्यावेळेस झाकला जातो त्यावेळेस म्हणतात खग्रास चंद्रग्रहण. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. याला काय म्हणतात? याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. ओके, कंकणाकृती म्हटलं की या ठिकाणी बांगडी सारखा थोडासा आकार तयार होतो. ओके, पूर्ण झाकला जातो का? नाही. या ठिकाणी बघा हा एवढा भाग त्या ठिकाणी झाकला जाणार आणि बाकीचा भाग ओपन राहणार. ओके, बांगडी सारखा त्याला कंकणाकृती म्हणतात. चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र. काय आहे? जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात? ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी समुद्राचं पाणी आणि जमिनीच्या एकदम आतमध्ये घुसतं तर या स्वरूपाचा हा जो भाग असतो तर या भागाला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र या स्वरूपाचं पाणी असतं सर्व आणि बघा या ठिकाणी जमिनीच्या आतमध्ये देखील असा थोडा समुद्रात काय भाग तयार होतो, खोलगट भाग तयार होतो. याला काय म्हणतात? उपसागर, सामुद्रधुनी, आखात की खाडी. ओके, तर विद्यार्थी मित्र याला काय म्हणतात बरं? तर याला विद्यार्थी मित्र आखात म्हणतात. काय म्हणतात? आखात. ओके, आखात हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आखात हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. तत्पूर्वी जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा, किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेल्या सर्वात उथळ भाग. ओके, किनाऱ्यालगत असलेला समुद्रामध्ये बुडालेला सर्वात उथळ भाग जो असतो त्याला काय म्हणतात? खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदान की सागरी डोह. तर विद्यार्थी मित्र त्याला काय म्हणतात? भूखंड मंच. काय म्हणतात? भूखंड मंच असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 भूखंड मंच हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? हा प्रश्न विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये खूप वेळा रिपीट झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही IMP म्हणून कन्सिडर करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ओके, पहा, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? ॲल्युशियन, कुरिल, पोर्टासिको आणि या ठिकाणी मरियाना. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 4 मरियाना ही जी गर्त आहे ही जगातील सर्वात खोल गर्ता म्हणून ओळखल्या जाते. ओके, मरियाना हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. मरियाना ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे? जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता? बघा, जगातील सगळ्यात मोठं वाळवंट ज्या ठिकाणी आहे आणि जगातील सर्वात लांब नदी म्हणजेच नाईल नदी ज्या खंडामध्ये येते तर तो खंड कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कोणत्या खंडामध्ये आहे? ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. ओके, ऑस्ट्रेलिया बघा कोणत्या खंडामध्ये आहे विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी बघा नाईल नदी आणि सगळ्यात मोठं वाळवंट जे आहे ते तर आफ्रिका खंडामध्ये. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आफ्रिका खंड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा एकूण 7 खंड आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका हे असे एकूण 7 खंड या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्हाला ही प्रश्नांची उत्तरावली PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे सर्वांनी जे आपले पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय? रिकामी जागा हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. ओके, बघा खालीलपैकी कोणतं आहे जे चित्रपट निर्मितीचं केंद्र आहे? न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, हॉलिवूड आणि सॅन फ्रान्सिस्को. तर विद्यार्थी मित्र चित्रपट निर्मितीचं केंद्र कोणतं आहे? तर ते आहे हॉलिवूड. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र? पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये रिकामी जागा व रिकामी जागा खनिजे आढळतात. बघा पृथ्वीचा जो अंतर्गाभा असतो ओके हा काय? हा आउटर लेअर. ओके, म्हणजे बाह्य गाभा. त्यानंतर अशा पद्धतीने जर गेलं तर अंतर्गाभा येतो आणि या अंतर्गाभ्यामध्ये कोणती खनिजे आढळतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा मला का कोणती आहेत? सिलिका व मॅग्नेशियम, सिलिका व ॲल्युमिनियम, निकेल व लोह आणि लोह आणि मॅग्नेशियम कोणती आढळतात विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी? तर बघा या ठिकाणी जसं जसं आतमध्ये जासाल तस तसं आपल्याला विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वपूर्ण आढळतो ते म्हणजे निकेल. ओके, आणि निकेल सोबत काय तर लोह. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 निकेल व लोह हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. निकेल आणि लोह त्या ठिकाणी आढळते विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून. ओके, बघा अग्निजन्य जे खडक आहे तर इग्नियस रॉक ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तर अग्निज खडकातील गॅब्रो हा जो मूळ खडक आहे तर गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? कशापासून? कोणता आहे मूळ खडक? तर गॅब्रो नावाचा आहे मूळ खडक. तर या गॅब्रो पासून कोणता जो आहे खडक तयार होणार विद्यार्थी मित्र? गॅब्रो पासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? तर गॅब्रो पासून सर्पेंटाईन. ओके, सर्पेंटाईन ऑप्शन नंबर 1 हा जो आहे हा रूपांतरित खडक हा तयार होत असतो. बघा सर्पेंटाईन नावाचा खडक जो आहे गॅब्रो या मूळ अग्निजन्य खडकापासून हा तयार होत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 सर्पेंटाईन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. चीनमधील लोएसचे मैदान. ओके, चीनमधील लोएसचे मैदान हे रिकामी जागा
वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निपेक्षणातून तयार होणाऱ्या ओके वाळवंटातून निर्माण झालेले आहे. ओके बघा कशाचे आहे, कलहारी, अटाकामा, थर की गोबी. ओके कोणतं वाळवंट आहे विद्यार्थी मित्रो, तर लोएसचे मैदान हे कोणत्या वाळवंटातून वाढले, तर हे गोबीच्या वाळवंटातून. ओके गोबीचं जे वाळवंट आहे तिथून जे सूक्ष्म कण वाहून आणतात वाळूचे त्याच्या निपेक्षणातून तयार झालेलं आहे कोणतं, लोएसचं मैदान. चीनमधील जे लोएसचं मैदान आहे हे गोबीच्या वाळवंटाच्या सूक्ष्म कणापासून तयार झालेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 गोबी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. इतर वाळवंट देखील आहेत, कलहरी, अटाकामा, थर, थारचे वाळवंट जे आहे हे देखील आहे. ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील, व्हिडिओ आवडत असेल, सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके चला ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती, बघा ऑस्ट्रेलियामधील मरे नदी जी आहे या नदीची उपनदी कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके ऑप्शन बघा, एक आहे नमोई, 2 डार्लिंग, सी थॉम्सन आणि सी आहे 4 आहे फ्लिंडर्स. ओके तर बघा या ठिकाणी डार्लिंग ही नदी जी आहे ही मरी नदीची उपनदी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 डार्लिंग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, गॅट. ओके गॅट हा जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली. ओके गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली, तर विद्यार्थी मित्रो गॅट या जागतिक संघटनेची स्थापना ही 1948 मध्ये झाली. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 1948 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो टॅरिफ संदर्भात आहे, हा व्यापारा संदर्भात आहे. पुढेच गॅटचं रूपांतरण जे आहे ते WTO मध्ये करण्यात आलेलं आहे. यालाच आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखतो. ओके पहा याचं थोडंसं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊ. गॅट म्हणजे काय, तर जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. ओके जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड याला म्हणतात गॅट. हा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी करण्यात आलेला एक करार आहे. स्थापना 1 जानेवारी 1948. उद्देश काय होता, तर जगातील देशांमधील ओके व्यापारावरील अडथळे कमी करणे आणि गॅटचं जे आहे WTO मध्ये रूपांतर करण्यात आलं. गॅटचं रूपांतर काय पुढे WTO मध्ये करण्यात आलं. 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना WTO ची स्थापना झाली आणि गॅटचे कार्य हे WTO कडे केलं. या पद्धतीनं हे आहे विद्यार्थी मित्र. ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर बहुतांश सर्वांचं योग्यच यायला पाहिजे. ओके महाराष्ट्र राज्याची स्थापना रिकामी जागा या दिवशी झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना आपल्या सर्वांना माहित आहे 1 मे 1960. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न पहा, दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता. ओके बघा दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगली. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जे सर्वात जास्त असं म्हटलं तर काय लोह खनिजाचे साठे आहेत विद्यार्थी मित्रो दक्षिण भारतात, तर तो आहे विद्यार्थी मित्रो सिंधुदुर्ग. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक जे आहे तर लोह खनिज आढळून येतं. दक्षिण भारतात मध्ये म्हटलं तर लोह खनिज कुठे आढळतं, तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 सिंधुदुर्ग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणत्या व्यवसाय म्हणतात. ओके बघा व्यवसायाची काही क्षेत्र दिली आहेत विद्यार्थी मित्र, प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. तर बौद्धिक क्षमतेवर आधारित जे काही व्यवसाय आहेत जे सेवा व्यवसाय आहेत ते कशामध्ये येतात, ते चतुर्थ क्षेत्रामध्ये येतात. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा प्राथमिक स्वरूपाचे जे आहे यामध्ये काय विद्यार्थी मित्र, कच्चा माल असतो, शेती सगळ्यात महत्वपूर्ण शेती जे प्राथमिक मध्ये येतं आणि शेतीतून निघणारा जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालावर प्रक्रिया होते ती येतं द्वितीय क्षेत्रामध्ये. ओके आणि जो द्वितीय क्षेत्रानंतर जो माल तयार होतो कच्चा माल वगैरे जे वस्तू बनतात ते वस्तू विकण्यासाठी ज्या ठिकाणी येतात ते तृतीय क्षेत्रामध्ये येतं. ओके क्लिअर आहे सर्वांना. चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेतीच्या प्रकारास रिकामी जागा असे म्हणतात. ओके बघा कमीत कमी
जमिनीचं क्षेत्र असलेल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा जो शेतीचा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात असा प्रश्न आहे बघा. बागायती शेती, सखोल शेती, विस्तृत शेती की फलोत्पादन शेती, तर त्याला सखोल शेती म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 सखोल शेती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे म्हणजेच काय तर सखोल शेती होय. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच टीईटी 2026 संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी आपण टीईटीच्या आतापर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या संदर्भात व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण अपलोड केले आहेत विद्यार्थी मित्रो, ज्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राचे व्हिडिओज बघायला मिळतील. मानसशास्त्राचे शास्त्रज्ञ, उपपत्त्या, ओके, हे सर्व प्रकारचे प्रश्नोत्तरे याची व्हिडिओज जे आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत. ते व्हिडिओ देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे किंवा सर्वांनी आपल्या चॅनलला व्हिजिट करायचं आहे. चॅनलला व्हिजिट केल्यानंतर तिथं कोर्समध्ये जायचं आहे. कोर्समध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2026 नावाचा कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि सर्व व्हिडिओज त्या एका कोर्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आताच जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ते बघायची आहेत. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, काय आहे? महाराष्ट्र राज्यातील रिकामी जागा आणि अतिद्रुतगती एकमेव महामार्ग आहे. ओके, बघा महाराष्ट्र राज्यातील कोणता आहे जो अतिद्रुतगती एकमेव महामार्ग आहे? पहा, मुंबई पुणे, मुंबई नागपूर, मुंबई कोलकाता आणि मुंबई अमरावती. तर कोणता आहे विद्यार्थी मित्रो? तर तो आहे मुंबई पुणे. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पंजाब राज्याचा राज्य पक्षी कोणता? ओके, पंजाबचा राज्य पक्षी कोणता? आता आपल्याला या ठिकाणी पिक्चर दिलेला आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं कोणता असायला हवा, तर बाज. ओके, बघा गरुड हा जो आहे काय पंजाब राज्याचा राज्य पक्षी आहे, बाज, गरुड. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्यामुळे त्यास रिकामी जागा शहर म्हणतात. बघा आता यामध्ये आपल्याला स्पष्ट सांगलेलं आहे काय निर्मिती कशाची होते? शास्त्रीय उपकरणांची. ओके, निर्मिती कशाची होते रे बाळांनो? शास्त्रीय उपकरणांची. मग शास्त्रीय उपकरणाची निर्मिती होते, मग त्या शहरास काय म्हणतात? औद्योगिक म्हणणार का? धार्मिक आणि पर्यटन या ठिकाणी हे कटणार. ओके, आता राहिलं औद्योगिक आणि विज्ञान. तर शास्त्रीय उपकरणांचा वापर सर्वाधिक कोणत्या बाबीत होतो? विज्ञानाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे त्यांना विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 विज्ञान शहर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अंबाला शहराला काय म्हणतात? विज्ञान शहर असे म्हणतात. विज्ञान शहर कोणते आहे? अंबाला. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न उलट पद्धतीने देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. उत्तर व दक्षिण भारतातील, ओके, उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती? बघा उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा. ओके, उत्तर आणि दक्षिण भारतातील काय प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखणारी रांग कोणती आहे? पर्वतरांग. बघा सातपुडा, विंध्य, सह्याद्री की अरवली. ओके, कोणती पर्वतरांग आहे? तर विद्यार्थी मित्रो ती पर्वतरांग कोणत्या प्रकारची आहे? कोणती आहे? तर ती आहे हिमालय. ओके, बघा पूर्व हिमालयामध्ये येते या ठिकाणी. तर त्या पर्वतरांगेला काय म्हणतात? तर पहा विद्यार्थी मित्रो ती पर्वतरांग म्हणजेच कोणती? विंध्य. ओके, विंध्य पर्वतरांग आहे. ऑप्शन नंबर 3. ओके, कोणत्या स्वरूपाची असते ही? ही आहे विंध्य पर्वतरांग. ओके, बघा विंध्य पर्वतरांग काय करतं? दक्षिण भारत आणि उत्तर भारत असे विभाजन जे आहे ह्या विंध्य पर्वतरांगेमध्ये होतं. सह्याद्रीची पर्वतरांग कुठे आहे? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. ओके, पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र असं विभाजन करतं. सह्याद्री पर्वतरांग काय करते? ही पूर्व व पश्चिम महाराष्ट्र पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र असं विभाजन कोणती पर्वतरांग करते? तर सह्याद्री पर्वतरांग करते. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. रेषालेख व स्तंभालेख हे रिकामी जागा आहे. ओके, बघा रेषालेख आणि स्तंभालेख हे काय आहेत? एकमितीय आकृती, द्विमितीय आकृती, त्रिमितीय आकृती की वितरणात्मक आकृती. ओके, बघा तर विद्यार्थी मित्रो रेषालेख आणि स्तंभालेख कसे असतात? रेषालेख असा असतो, स्तंभालेखामध्ये या टाईपचे काय असतात? स्तंभ दिलेले असतात. ओके, बघा मग ही जी आकृती आहे ही कुठल्या स्वरूपाची येते बरं? कुठली आहे? त्याला एकमितीय आकृती म्हणतात. काय म्हणतात?
एकमितीय. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 एकमितीय आकृती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, द्विमितीय म्हणजे 2D आकृती असते त्याला द्विमितीय म्हणतात. ओके, आणि त्रिमितीय म्हणजे जे 3D आकृती असतात. ओके, पहा 3D जे असतात त्याला त्रिमितीय म्हणतात. आणि विवरणात्मक आकृती ज्यामध्ये चार्ट पाय वगैरे दिसतात म्हणजे वितरण ज्या विवरण स्पष्ट दिलेलं असतं त्याला विवरणात्मक आकृती असे म्हणतात. यामध्ये चार्ट येत असतो. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अँडीज पर्वतरांगेतील ओके किंवा अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. ओके, अँडीज पर्वतातील सर्वात उंच असणारं शिखर कोणतं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, माउंट मॅकलिने, माउंट मिचेल, माउंट ॲक्नोक्वावा, माउंट एल्ब्रुक्स. ओके, तर कोणता विद्यार्थी मित्र या ठिकाणी तर बघा माउंट ॲकनक्वाग्वा जो आहे हे सर्वात उंच अँडीज पर्वतातील काय असणार शिखर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. टांझानिया ओके आफ्रिकामधील आहे. टांझानियामधील मृत ज्वालामुखी ओके टांझानियामधील मृत ज्वालामुखी कोणता आहे. फुजियामा, माउंट किलोमांजरो, काटमाई आणि व्हिसुव्हियस. ओके, तर बघा टांझानियामधील असणारा मृत ज्वालामुखी कोणता आहे विद्यार्थी मित्र, तर तो आहे माउंट किलोमांजरो. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हा कुठे आहे, हा आहे टांझानियामध्ये. ओके, टांझानिया. त्यानंतर विद्यार्थी मित्र फुजियामा हा जो आहे हा कुठील आहे, हा जपान मधील आहे. ओके, चला मग त्याच पद्धतीनं आपल्या भारत देशामध्ये एक आहे, तो कोणता आहे विद्यार्थी मित्र, तर न्यू बॅरन बेटावरती आहे. ओके, न्यू बॅरन या बेटावरील काय हा एक ज्वालामुखी आहे, आपल्या भारतामधील आहे. हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे, खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही. ओके, बघा खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही म्हटलेला आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, नाही म्हटलेला आहे. बघा मान सरोवर हे गोड्या पाण्याचं आहे, वुलर सरोवर हे देखील गोड्या पाण्याचं आहे, दाल सरोवर हे देखील गोड्या पाण्याचं आहे, सांबर सरोवर हे नाही आहे, हे काय हे खाऱ्या पाण्याचं आहे. ओके, सांबर सरोवर काय हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 सांबर सरोवर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. याच पद्धतीनं महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्र लोणार हे जे आहे हे देखील खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे विद्यार्थी मित्र. आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.